सोलापूरच्या दारफळमध्ये आज मुख्यमंत्र्यांचा दौरा होणार आहे। मात्र फडणवीसांच्या या दौऱ्यादरम्यान रस्त्याची अडचण निर्माण झाली। इथे येणाऱ्या सर्व मार्गांवरती पाणी असल्यामुळे 30 किलोमीटर वळसा घालून छोट्या रस्त्यावरून मुख्यमंत्र्यांना यावं लागणार आहे। दुसऱ्या शेतातून गावात प्रवेश करण्यासाठी रस्ता बनवण्याचं काम सध्या सुरू आहे। भल्या पहाटेपासूनच प्रशासनासोबत गाव झटू लागलंय। दारफळमधील बरड वस्तीवर अजूनही 22 लोक हे अडकलेले आहेत। आता प्रशासनानं एनडीआरएफच्या 2 बोटी ह्या देखील पाठवलेल्या आहेत। दरम्यान इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। महापुराच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री थोड्या वेळात याच सीना दारफळमध्ये पोहोचणार आहेत। मात्र या ठिकाणी जायचे रस्ते सगळे बंद असल्यामुळं कुर्डवाडी मार्गे फिरून त्यांना या इथं पोहोचावं लागणार आहे। मात्र तरीही गावात जायचे रस्ते नसल्यामुळं आता जेसीबी घेऊन प्रशासन रस्ता करायचा प्रयत्न करते। पुढे संपूर्ण पाणी आहे आणि गाड्या आत कशा न्यायचा हा प्रश्न त्यांच्या पुढे आहे। त्यामुळे प्रशासन पहाटेपासून सर्व ठिकाणी हे रस्ते करायचा प्रयत्न करत आहे। मात्र हे रस्ते तयार करण्यासाठी जेसीबी असेल किंवा मुरुम असेल हे आणण्याचं काम चालू आहे। अन्यथा मुख्यमंत्र्यांना इथूनच चालत या गावाच्या पाहणीला जावं लागणार आहे। मुख्यमंत्र्यांना इथूनच जावं लागेल, इथून चालत जावं लागेल, कारण गावाला पाण्याचा पूर्ण येडा आहे। आणि इथं यायला माड्यातनं दुसरे जे रस्ते ते सगळे पाण्याखाली आहेत। सगळे पाण्याखाली आहेत, संपर्क तुटलेला आहे आणि पुलावर जवळजवळ 10 फूट पाणी आहे आणि इकडूनही नदीवर पाणी असल्यामुळं खूप लोकांना त्रास झालेला आहे। सगळे लोक अडचणीत आहेत। 70% लोक गावाच्या बाहेर पडलेले आहेत आणि 30% लोक आता इथं आहेत। आता गाड्या इथं यायला लागलेल्या आहेत, पोलीस प्रशासन पोहोचलेलं आहे। मात्र मुख्यमंत्र्यांना इथंपर्यंत पोहोचवायचं कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि त्यासाठी संपूर्ण धावपळ इथं करताना दिसत आहे। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा, दारफळ।